मुंबईच्या परळ भागात दररोज लाखो लोकांचा ओघ असतो, पण या भागाची खरी ओळख म्हणजे केएम हॉस्पिटल, ज्याचं नाव बदलण्यास अर्थात कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल असं करण्यास मुंबई महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे। पण तुम्हाला या हॉस्पिटलची निर्मिती का आणि कशी झाली हे माहिती आहे का? असं सांगितलं जातं की या हॉस्पिटलची निर्मिती एका अटीवर झाली होती। ब्रिटिशांच्या काळात भारतीय डॉक्टरांसाठी आणि भारतीय रुग्णांसाठी लढलेला हा एक मोठा लढा होता। आजच्या व्हिडिओत आपण पाहूयात कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल म्हणजेच केएम हॉस्पिटलच्या जन्माची रंजक गोष्ट। नमस्कार, मी चैताली आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी। 19व्या शतकाच्या अखेरीस मुंबईत जे सारखी मोठी हॉस्पिटल्स होती, पण तिथं ब्रिटिशांचं वर्चस्व होतं। भारतीय डॉक्टरांना तिथे दुय्यम वागणूक मिळायची, त्यामुळे भारतीय लोकांना स्वतःचं भारतीयांनी चालवलेलं रुग्णालय असावे असं वाटायचं। यासाठी पुढे सरसावले ते फिरोज शाह मेहता आणि डॉक्टर बहादुरजी। त्यांनी भारतीय डॉक्टरांना दाखवण्यात येणारा हा विरोध पाहता शपथच घेतली की भारतीयांसाठी भारतीयांनी चालवलेलं स्वतःचं रुग्णालय असेलच। हे हॉस्पिटल सुरू करण्यास सर्वात मोठा मदतीचा हात पुढे केला तो सेठ गोवर्धनदास सुंदरदास यांच्या कुटुंबानं। त्यांनी जवळपास 14 लाख रुपयांची मोठी देणगी दिली, पण एक अट सुद्धा ठेवली। या हॉस्पिटलमध्ये काम करणारे सर्व डॉक्टर्स हे भारतीय असावेत आणि 22 जानेवारी 1926 रोजी केएम हॉस्पिटलची निर्मिती झाली। हे रुग्णालय किंग एडवर्ड यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्थापन करण्यात आलंय। या रुग्णालयाची रचना प्रसिद्ध वास्तुविशारद जी विटेट यांनी केली होती। हे रुग्णालय 125 खाटांसह सुरू झालं होतं, जे आता जवळपास 1800हून अधिक खाटांचं एक विशाल रुग्णालय बनलंय। हे भारतातील असं पहिलं रुग्णालय होतं ज्याच्या मुख्य इमारतीतच ओपीडी होतं। इथेच भारतातलं पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट झालं, टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग झाला आणि इथेच दुर्मिळ अशा बॉम्बे ब्लड ग्रुपचा शोध लागला। मुंबई महानगरपालिकेद्वारे चालवलं जाणारं हे आशियातील एक सर्वोत्तम रुग्णालय मानलं जातं। तुम्हाला मुंबईचा अभिमान असलेल्या या वास्तूचा हा इतिहास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला हाईप करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।